आपण अनेक घोषणा ऐकतो, पण काही घोषणा अशा असतात ज्या फक्त शब्द नसतात, त्या देशाचा इतिहास बनतात. चला, भारतातल्या अशाच एका घोषणेचा रंजक प्रवास जाणून घेऊया. जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान. ऐकायला किती सोपं वाटतंय नाही का? पण हे फक्त 4 शब्द नाहीत. यात भारताच्या जवळजवळ 6 दशकांचा इतिहास आणि भविष्याची दिशासुद्धा दडलेली आहे. पण हे 4ही शब्द एकत्र आले कसे? तर मग प्रश्न असा आहे की ही घोषणा एकाच झटक्यात तयार झाली का? की जसा काळ बदलला, देशाच्या गरजा बदलल्या, तसतसे त्यात नवे शब्द जोडले गेले? चला, या प्रश्नाचं उत्तर शोधायला इतिहासात थोडंसं मागे जाऊया. चला, सुरुवात करूया 1960च्या दशकापासून. विचार करा, नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारतासमोर 2 प्रचंड मोठी आव्हानं होती. म्हणजे अशी आव्हानं की देशाचं अस्तित्वच धोक्यात आलं होतं. म्हणजे बघा, वर्ष होतं 1965 आणि परिस्थिती अशी होती की देशाला एकाच वेळी 2 लढाया लढायच्या होत्या. एकीकडे सीमेवर पाकिस्तानसोबत घनघोर युद्ध सुरू होतं आणि दुसरीकडे देशाच्या आत लोकांना खायला अन्न नव्हतं. प्रचंड अन्नटंचाई होती. अशा वेळी देशाला गरज होती एका अशा मंत्राची जो सगळ्यांना एकत्र आणेल. आणि तोच मंत्र दिला तेव्हाचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी. जय जवान, आपल्या सीमेचं रक्षण करणाऱ्या सैनिकांचा जय जयकार, आणि जय किसान, आपल्या सगळ्यांचं पोट भरणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान. म्हणजे बघा, एकाच घोषणेत त्यांनी देशाच्या 2 सगळ्यात मोठ्या ताकदींना सलाम केला. ही होती ती मूळ घोषणा, जय जवान, जय किसान. फक्त 2 शब्द, पण या 2 शब्दांनी अख्ख्या देशाला एकत्र बांधलं, एक नवी उमेद दिली. पण थांबा, ही तर फक्त कथेची सुरुवात होती. आता काळ पुढे गेला, देश बदलत होता आणि देशासमोरची आव्हानंसुद्धा. आता लढाई फक्त सीमेवर आणि शेतात नव्हती राहिली. आता एक नवी लढाई सुरू झाली होती, ज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातली. आणि मग उजाडलं 1998 साल. पोखरणच्या वाळवंटातून एक बातमी आली, ज्याने सगळ्या जगाला हादरा दिला. भारतानं यशस्वी अणुचाचण्या केल्या होत्या. तो फक्त एक अणुबॉम्बचा स्फोट नव्हता, तर ती भारताच्या वैज्ञानिक शक्तीची एक गर्जना होती, जी सगळ्या जगाने ऐकली. आता हा जो ऐतिहासिक क्षण होता ना, याला साजरा करण्यासाठी तेव्हाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्या मूळ घोषणेत एका नव्या शब्दाची भर घातली. आणि तो शब्द होता जय विज्ञान. कारण आता हे स्पष्ट झालं होतं की देशाची ताकद फक्त सैनिक आणि शेतकऱ्यांमध्ये नाही, तर वैज्ञानिकांच्या बुद्धीमध्ये आणि कर्तृत्वामध्ये सुद्धा आहे. तर आता घोषणा झाली होती, जय जवान, जय किसान, जय विज्ञान. देशाच्या प्रगतीचा एक तिसरा महत्त्वाचा स्तंभ यात जोडला गेला होता. पण गोष्ट अजूनही संपलेली नव्हती. आता आपण येऊया थेट 21व्या शतकात. हे युग आहे इंटरनेटचं, स्टार्टअप्सचं, नवनवीन कल्पनांचं. आणि बरोबर याच युगाची गरज ओळखून या घोषणेत आणखी एका शब्दाची एंट्री झाली. तो शब्द होता अनुसंधान. आता अनुसंधान म्हणजे काय? सरळ भाषेत सांगायचं तर रिसर्च. पण त्याचा अर्थ फक्त एवढाच नाही. त्याचा खरा अर्थ आहे नवीन शोध, नवीन टेक्नॉलॉजी आणि आपल्या देशाच्या समस्यांवर इनोव्हेटिव्ह उपाय शोधणारी जी एक नवी पिढी तयार होत आहे, ती स्टार्टअप संस्कृती. साल होतं 2021. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घोषणेला जय अनुसंधान हा शब्द जोडून एक नवी, भविष्याकडे बघणारी दिशा दिली. यामागचा विचार एकदम स्पष्ट होता. भारताला जर जगाच्या स्पर्धेत टिकायचं असेल, पुढे जायचं असेल, तर फक्त विज्ञान असून नाही चालणार. त्या विज्ञानाचा वापर करून सतत काहीतरी नवीन शोधलं पाहिजे, म्हणजे अनुसंधान केलं पाहिजे. आणि मग अखेर ही घोषणा आपल्या समोर तिच्या पूर्ण स्वरूपात आली. जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान. ही फक्त एक घोषणा नाहीये, तर हा भारताच्या प्रवासाचा एक संपूर्ण नकाशा आहे. यात भूतकाळाचा भक्कम पाया आहे आणि भविष्याचं स्पष्ट ध्येयसुद्धा. तर मग ह्या 4 शब्दांचा, या 4 स्तंभांचा मिळून नेमका अर्थ काय होतो? हे 4 शब्द एकत्र येऊन भारताच्या विकासाची एक प्रकारे ब्लूप्रिंटच तयार करतात. चला, ती समजून घेऊया. हे 4 स्तंभ बघा. जवान म्हणजे देशाची सुरक्षा, त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत. किसान म्हणजे आपलं अन्न, त्यांच्यामुळे देशाचं पोट भरतं. विज्ञान म्हणजे प्रगती, टेक्नॉलॉजीमुळे देश पुढे जातो. आणि अनुसंधान म्हणजे आपलं भविष्य,
नवनवीन शोधांमुळेच भविष्यातली प्रगती शक्य आहे. जेव्हा हे चारही स्तंभ मजबूत असतात तेव्हाच खऱ्या अर्थाने एक राष्ट्र उभं राहतं. चला तर मग या संपूर्ण प्रवासातून आपल्याला नेमकं काय कळलं ते थोडक्यात पाहूया. लक्षात ठेवा, 1965 लाल बहादूर शास्त्री आणि घोषणा होती जय जवान जय किसान. मग आलं 1998 अटल बिहारी वाजपेयी आणि भर पडली जय विज्ञानची. आणि मग 2021 नरेंद्र मोदी आणि घोषणा पूर्ण झाली जय अनुसंधानने. 3 वेगवेगळे नेते, 3 वेगवेगळे कालखंड आणि एकाच घोषणेचा हा विलक्षण प्रवास. यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते. ही घोषणा काही दगडावरची रेघ नाहीये. ती जिवंत आहे. ती काळासोबत वाढली आहे, बदलली आहे. कारण यातला प्रत्येक शब्द त्या त्या काळात देशाची काय गरज होती हे दाखवतो. म्हणूनच ही फक्त एक घोषणा नाही, तर आपल्या देशाच्या स्वप्नांचा आणि ध्येयांचा एक आरसा आहे. सुरक्षा, अन्न, विज्ञान आणि आता संशोधन. भारताचा प्रवास इथपर्यंत येऊन पोहोचला आहे. पण विचार करा, भविष्यात जेव्हा देशासमोर नवी आव्हानं उभी राहतील तेव्हा या घोषणेत आणखी कोणता नवीन शब्द जोडला जाईल? या कथेचा पुढचा अध्याय काय असेल याचा विचार करायला नक्कीच हरकत नाही.